नमस्कार मंडळी, मायाज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण मटार, बटाटा आणि चण्याची मस्त अशी रस्सा भाजी कशी करायची ते बघणार आहोत। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला इथे मी मटार आणि बटाटा त्याचबरोबर चणासुद्धा कुकरमधून छान असे वाफवून घेतलेले आहेत। खूप छान टेस्टी होती ही भाजी। आणि इथे यासाठी लागणारा कांदा मी इथे कट करून घेतलेला आहे। इथे कांदा मी 2 ते 3 घेतले, त्याचबरोबर लसूण पण ठेचून घेतलेला आहे। तर आता हे सगळं साहित्य तयार आहे आणि आता मी गॅसवरती कढई ठेवले। कढईमध्ये इथे साधारण 2 ते 3 चमचे तेल ओतायचे। तेल छान गरम झालेलं आहे की नाही ते बघायचे। तेल गरम झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला सुरुवातीला राई घालायची, त्यानंतर थोडंसं जिरं पण घालायचं। जिरं आणि राई छान तडतडल्यानंतर हिंग घालायचे आणि हिंग घालून झाल्यानंतर लगेच आपण ठेचून घेतलेला लसूण घालायचे। आता हे सगळं आपल्याला परतून घ्यायचे। आता इथे तुम्ही बघू शकता लसूण पण छान थोडासा लालसर झाला आहे। या स्टेजला आपण यामध्ये आता कांदा घालायचे। तर आता इथे साधारण 2 ते 3 लहान साईजचे कांदे होते, ते मी बारीक चिरून घेतलेले आहेत। या भाजीमध्ये कांदा जास्त असेल तर भाजी खूप छान टेस्टी लागते। तर आता इथे कांदे घातल्यानंतर आपण हे कांदे साधारण 2 ते 3 मिनिटभर छान असे आपल्याला परतून घ्यायचे। कांदे पटकन मऊ होण्यासाठी आता आपण यामध्ये मीठ घालणार आहोत। मिठामुळे काय होतं, कांदे पटकन मऊ होतात। तर आता इथे मी चवीनुसार मीठ घालते, नंतर मी यामध्ये मीठ नाही घालणार आहे। तर मिठाचं प्रमाण आपल्याला जेवढं होईल तेवढं कमीच ठेवायचे, जास्त नाही ठेवायचे। तर आता इथे मीठ घातल्यानंतर साधारण 2 ते 3 मिनिटभर याला मी परतून घेणार आहे। आणि तुम्ही बघू शकता कांदा छान मऊ झाला आहे। या स्टेजला आता आपल्याला मसाले घालायचे। तर इथे मी सुरुवातीला हळद घातली आहे, त्यानंतर लाल तिखट घातलेलं आहे। आता लाल तिखट घातल्यानंतर इथे मी कांदा लसूण मसाला पण घालते। आता तुमचा जो घरगुती मसाला आहे तो तुम्ही इथे घालू शकता किंवा तुम्ही यामध्ये गरम मसालासुद्धा वापरू शकता। तर आता इथे मी सगळे मसाले मी माझ्या प्रमाणामध्ये घातलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये मसाले घालू शकता। आता मसाले घातल्यानंतर साधारण 2 ते 3 मिनिटभर आपल्याला हा कांदा पुन्हा एकदा छान असा परतून घ्यायचा आहे, जेणेकरून कांद्याला हा मसाला सगळीकडून छान असा लागेल। आता कांदा छान परतल्यानंतर यामध्ये आपल्याला वाफवून घेतलेले मटार आणि बटाटे घालायचे, त्याचबरोबर वाफवून घेतलेले आपले चणेसुद्धा घालायचे। आता हे सगळं घातल्यानंतर एकजीव करून घ्यायचे, सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून हा जो मसाला आहे तो छान असा कोट होईल। तर आता हे आपल्याला साधारण 2 ते 3 मिनिटभर सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपण इथे बघू शकता व्यवस्थित परतून घेतलेलं आहे। सगळं परतून घेतल्यानंतर इथे मी आपण ज्या भाज्या वाफवलेल्या आहेत त्या वाफवलेल्या भाज्यांचं जे पाणी उरलं होतं तेच पाणी मी आता इथे वापरते, म्हणजे त्याची जीवनसत्व आपली निघून जाणार नाही। तर छान असं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। तुम्हाला ही भाजी किती रस्सेदार हवी आहे त्या प्रमाणात यामध्ये पाणी घालायचं आहे। आणि यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की यामध्ये जे आपण पाणी वापरणार आहोत ते गरम पाणीच वापरायचं आहे। आता यामध्ये मी खोबरा लसूण चटणी घालते। तर ही चटणी मी नेहमी घरामध्ये बनवून ठेवते। आपण खोबरं घ्यायचं साधं आणि त्यामध्ये लाल तिखट मीठ आणि लसूण घालायचे भरपूर असा, त्याची मी चटणी नेहमी करत असते। तर तेच मी यामध्ये वापरलेलं आहे। जर का तुमच्याकडे लसणाची चटणी नसेल तर तुम्ही खोबरं घालू शकता। खोबऱ्यामुळे पण ही भाजी खूप छान टेस्टी लागते। त्याचबरोबर यामध्ये आपल्याला भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचं कूट पण घालायचं आहे, यामुळे ग्रेव्हीला छान दाटसरपणा येतो। आता माझ्याकडे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट नव्हता, त्यामुळे मी यामध्ये कूट घातलेला नाही आहे। आता इथे तुम्ही बघू शकता चवीनुसार मी यामध्ये साखर घातलेली आहे। साखर घातल्यामुळे भाजीला छान टेस्ट येते। तर आता याला 2 ते 3 मिनिट छान परतून घ्यायचे आणि आता मी याला वाफायला ठेवते। आता तुम्ही इथे बघू शकता छान अशी आपल्या भाजीला सुंदर असा रंग पण आलेला आहे आणि खूप छान झालेली आहे। जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट नाही अशी आपल्याला ही भाजी करायची, थोडीशी रस्सेदार करायची। तर तुम्ही बघू शकता आपली झटपट अशी भाजी तयार आहे। तर आता ही भाजी मी सर्व करून घेते। तर मंडळी इथे तुम्ही बघू शकता झटपट अशी आपली बटाटा मटार आणि चण्याची रस्सा भाजी रेडी आहे। तर ही भाजी चपाती भाकरी आणि भातासोबत तुम्ही खाऊ शकता। आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।